सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका असं म्हणत सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला इशारा दिलेला आहे। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडता येणार नाही, कोर्टाने स्पष्ट हे सांगितलेलं आहे। चालू निवडणुकीचा हवाला देऊन मर्यादा ओलांडता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगानं आपली भूमिका 2 दिवसांमध्ये मांडायची आहे, म्हणजेच 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट करावी आपली भूमिका असे आदेश दिलेले आहेत कोर्टानं राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला सुद्धा। सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी 19 नोव्हेंबरला होणार आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सुप्रीम कोर्टात काल ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी झाली। सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावलेले आहे। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग हे घटनापीठानं दिलेल्या निर्णयाच्या पुढे जात असेल तर निवडणुकीच्या कार्यक्रमात कोर्ट हस्तक्षेप करेल असं कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे या संदर्भात आता पुन्हा एकदा येत्या 19 नोव्हेंबरला कोर्टात सुनावणी होईल। राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यात काय भूमिका घेतं, काय स्पष्टीकरण देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 4/3/2021 जजमेंट जे सांगतं की तुम्ही 50% रिझर्वेशन देऊ शकता, 50%च्या वर नाही, आणि अप टू 27 पण देऊ शकता, पण 50%पर्यंत। आणि त्या जजमेंट आल्यानंतर ह्यांनी काय केलं, गव्हर्नमेंटनं ऑर्डिनन्स आणला, गव्हर्नमेंट ऑर्डिनन्स, दॅट इज वन काइंड ऑफ लॉ, तो एक कायदाच आहे 23/9/2021चा। त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही 50%पर्यंत देऊ शकता, 27%पर्यंत, अप टू 27% आणि कन्सॉलिडेटेड 50%पर्यंत। तर तसं असताना ज्यावेळेस 6/5/2025ची ऑर्डर आली, त्याच्यामध्ये ज्यावेळेस असं स्पेसिफिकली म्हणलं की लॉ ॲज एक्झिस्ट प्रायर टू बाथिया कमिशन, दॅट मीन्स ट्रिपल टेस्ट जजमेंट अँड ऑर्डिनन्स पास बाय दी स्टेट गव्हर्नमेंट विच इज स्टील ऑपरेशनल। पण तसं असताना सुद्धा त्याचा विपर्यास्त अर्थ काढून किंवा अपेरेंटली दिसतंय की चुकीचा अर्थ काढून चुकीच्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करून, नाही असं काही सांगता येणार राज्य निवडणूक आयोग तसं नाही, कायद्याच्या परिभाषेत आम्ही ते म्हणू शकत नाही, मुद्दामून काढला का चुकीचा काढला का चुकीच्या अंडरस्टँडिंगमुळे झालं, अपेरेंटली तो चुकीच्या पद्धतीने काढला एवढं दिसते। आपल्या सगळ्यांना ज्याचा फटका बसतोय अशी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये सीएनजीचा तुटवडा खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे। वडाळा परिसरातील गेल कंपनीच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे रविवार दुपारपासून मुंबईमध्ये सीएनजीचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालेला आहे। यामुळे रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहनं आणि काही बसेस यांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झालेला आहे। ज्या सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी आहेत, बसेस आहेत, त्या सगळ्या पूर्ण रविवारपासून पूर्णपणे बंद आहेत। वाहन चालकांना लांब रांगा लावून गॅस मिळवावा लागतोय। अनेक रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतोय, फटका सहन करावा लागतोय। तर कामावर जाणाऱ्यांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा मोठा फटका बसतोय। गेल कंपनीची वडाळा सिटी टर्मिनलमधील पाईपलाईन अद्याप दुरुस्ती प्रक्रियेमध्ये आहे, अजून ती पूर्णपणे दुरुस्त झालेली नाहीये। महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार अद्याप दुरुस्तीचं काम सुरू असल्या कारणाने दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। रविवार दुपारपासून सीएनजीचा तुटवडा जाणवतोय, कारण या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, पण त्या आधीपासूनच म्हणजे शनिवारपासूनच जे पेट्रोल पंपावर सीएनजी भरायला जात होते त्यांनाच सीएनजी मिळालेला आहे। शनिवार संध्याकाळपासून रविवार सकाळपासून सीएनजी सगळीकडे तुटवड्यात आहे, त्यामुळे अनेक रांगा वाहनांच्या लागलेल्या आहेत सीएनजी मिळवण्याकरता। ते मिळत नाही म्हटल्यावर रविवार रात्रीनंतर पेट्रोलवर काही गाड्या चालतायत किंवा काही गाड्या पूर्णपणे रस्त्यावर उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत।